नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचन अँड लाईफस्टाईलमध्ये. आज आपण बघणार आहोत की घर नेहमीच स्वच्छ आणि टापटीप ठेवण्यासाठी काही सवयी. घर स्वच्छ असेल तर मनही प्रसन्न राहतं आणि आपलं आरोग्यही निरोगी राहतं. स्वच्छतेची आपल्याला सवय असली पाहिजे, त्याचं बर्डन किंवा आपल्याला ओझं नाही वाटलं पाहिजे. त्यासाठी काही अशा सवयी लावून घेऊया की ज्याच्यामुळे आपल्याला घर नेहमी स्वच्छ ठेवायला मदत होईल. तर आपण एक पहिल्यांदा बास्केट तयार करू, जे आपल्या हाताशी असेल. त्याच्यामध्ये एक ग्लास क्लीनर असेल, एक होममेड स्प्रे असेल आणि या टाईपचा एक डस्टर असेल, जे आपल्याला ग्लास स्वच्छ करायला बरं सोपं पडेल. असे जुने मऊ कॉटनचे रुमाल असतील ज्याच्यामुळे आपण ग्लास क्लीन करू शकू. असे छोटे छोटे ब्रश किंवा हे असे ब्रश जे खिडक्यांच्या मधली धूळ आपल्याला स्वच्छ करायला उपयोगी पडेल. तर असं हे बास्केट आपण हाताशी ठेवलं की पटकन किंवा एखाद्या वेळी फोन आला, आपण फोनवर बोलता बोलता पण आपण स्वच्छता करू शकतो. आता आपण इथे हा ग्लास क्लीनर आहे, हा केमिकलवाला आहे. आपण हे घरीसुद्धा एक होममेड जो स्वच्छही करेल आणि काही त्रासही होणार नाही. तर एका कपभर पाण्यामध्ये 1-2 टेबलस्पून आपल्याला तिथे व्हिनेगर टाकायचं आहे आणि 1 चमचा डिशवॉश टाकायचा आहे. डिशवॉश लिक्विड मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्याने आपण स्वच्छ करून बघूया. एकतर पटकन स्वच्छ होतं आणि व्हिनेगरमुळं मुंग्या किंवा झुरळ ह्या गोष्टी कमी होतात. आता आपण अशा छोट्या छोट्या वस्तू जर इकडे तिकडे टाकल्या की आपल्याला स्वच्छता करणं खूप अवघड जातं. जेव्हा धूळ कोरडी असते तेव्हा आपल्याला ॲलर्जीचा त्रास होतो. म्हणून नेहमी अशी धूळ स्वच्छ करताना स्प्रेचा वापर करावा. आपण नुसता पाण्याने जरी पुसून घेतलं, पण स्प्रे करून पाण्याने जर पुसून घेतलं तर धूळ पटकन साफ होते आणि आपल्याला ॲलर्जीचा त्रासही होत नाही. दिवसातून एक 10 ते 15 मिनटं आपण रोजचं असं डस्टिंग करून घेतलं तर घर स्वच्छ राहायला मदत होते. घरामध्ये आपण वेगवेगळ्या शोपीस ठेवतो, पण जर छोटे छोटे शोपीस ठेवले तर आपल्याला ते उचलून साफ करावं लागतं. आपल्याला वेळ खूप जातो, त्याच्यामुळे आपल्याला स्वच्छतेचा कंटाळा येतो. आपण रोज काही गोष्टी उचलून साफ करू शकत नाही. म्हणून वस्तू कमीत कमी ठेवाव्या. ज्या गोष्टी वापरात नाही आहेत त्या फेकून द्याव्यात. जितकं काम तुम्ही सुटसुटीत ठेवाल तितकं तुम्हाला करायचा कंटाळा येणार नाही आणि आपली स्वच्छताही पटकन होऊन जाईल आणि आपलं नेहमीच घर स्वच्छ राहील. सकाळी उठलं की पहिल्यांदा आपल्याला वॉशिंग मशीनचा एक लोड लावला की आपल्याला बरंचसं काम हलकं होतं. सकाळी आपण 2 तास खूप एनर्जीवाले असतात, त्यावेळी आपण पटकन ह्या कामं करून घ्यावीत. नेहमी जेव्हा जेव्हा आपले डाग पडतात, चहाचे असू देत किंवा कुठलेही डाग असू देत, ते पटकन आपण पुसून घेतले की आपली निम्मी स्वच्छता तिथंच होते. आपण नंतर करू म्हटलं की त्या गोष्टी राहून जातात. स्वयंपाक झाल्यानंतर लगेच आपण गॅस क्लीन करून घेऊ शकतो. त्यासाठी सुद्धा आपण तो स्प्रे वापरू शकतो. आता भांडी लावण्याचा हा खूप कंटाळा येतो आपल्याला नेहमीच. त्यावेळी आपण अशा पद्धतीने भांडी अरेंज केली की ज्याच्यामुळे पटकन लावली पण जातील आणि आपलं काम पण पटकन होईल. सकाळी 2 तास हे आपले खूप एनर्जीवाले असतात, त्यावेळी ही सगळी कामं आपली ही पटपट होतात आणि आपलं घर नेहमी स्वच्छ राहतं. स्वयंपाक चांगलं जितकं येणं महत्त्वाचं आहे तितकं किचनसुद्धा स्वच्छ असणं महत्त्वाचं आहे. रोज एक रूम घेऊन आपण स्वच्छता ठेवली, एक दिवस हॉल घेतला, एक दिवस किचन घेतलं तर प्रत्येक घर व्यवस्थित राहू शकतं. आठवड्यातून एकदा आपण बेडशीट चेंज करतो. अशा काही गोष्टी आपण आठवड्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा, महिन्यातून एकदा प्रत्येक गोष्टीचं पण जर नियोजन केलं तर आपलं काम सोपं होईल. जसं मध्ये मी मील प्लॅनिंग दाखवलेलं आहे, तसं मी डेली क्लिनिंगचं पण असं एक लिस्ट तयार केलेली आहे. मी माझ्या पद्धतीनं तयार केलेली आहे. तुम्ही तुमच्या आयडियाज वापरून सुद्धा करू शकता. इथे मी जे टिकमार्क केलेले आहे त्या गोष्टी रोज करायच्या आहेत आणि ज्या टिकमार्क नाही केल्या की ते 1-2 दिवसांनी केल्या तरी चालतात. आपला बेड आवरणं सकाळी उठल्यानंतर,
अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो. जर तुम्हाला हे व्हिडिओ